विश्वासू राहण्याचा निर्णय करता, देवाशी इमानदार राहण्याचा निर्णय करता. हालेलुया. त्यावेळेस देवाला महिमा भेटते बरं का. जर तुम्ही निर्णय करताय की नाही, मी माझ्या देवाच्या नियमाप्रमाणे चालेन, मी माझ्या देवाच्या वचनाच्या अधीनतेमध्ये राहीन. हालेलुया. मी माझ्या देवाचं वचन पूर्ण करेन. ज्यावेळेस तुम्ही हे विचार करता आणि निर्णय करता, त्यावेळेस हालेलुया परमेश्वराची महिमा होते बरं का. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेस देवाला महिमा भेटते. ज्यावेळेस तुम्ही निर्णय करता, ठाम निर्णय, आणि त्या निर्णयावरती तुम्ही मजबूत राहता, शिक्कामोर्तब करता, त्याच्या वचनावरती भरोसा ठेवता आणि त्याप्रमाणे चालण्याचा वागण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस देवाची महिमा होते बरं का. हालेलुया. हालेलुया. मी वाईट मार्गाने जाणार नाही, मी चुकीचा मार्ग निवडणार नाही, मी लबाडी करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी निंदा करणार नाही. ज्यावेळेस तुम्ही असं ठरवता ना आणि त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करता, तेव्हा देवाचा गौरव होतो बरं का. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही म्हणताय नाही बाबा मी माझ्या देवाशी विश्वासू राहीन बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्यामुळं माझ्या देवाची महिमा झाली पाहिजे, ना की माझ्यामुळं माझ्या देवाची निंदा झाली, असं कदापि होता कामा नये. हालेलुया. मी जे काय बोलते समजत आहे का? हालेलुया. हालेलुया. माझ्या जीवनातून माझ्या परमेश्वराला फक्त महिमाच भेटली पाहिजे. हालेलुया. माझ्या वागण्यातून माझ्या देवाची स्तुतीच झाली पाहिजे. माझ्या परिवारातून देखील देवाची स्तुतीच दिसून आली पाहिजे. हालेलुया. काय म्हणत आहे मी? माझ्यातून, माझ्या परिवारातून, माझ्या कुटुंबातून माझ्या देवाची महिमाच झाली दिसली पाहिजे, ना की निंदा. हालेलुया. हालेलुया. ना की दुसऱ्याच्या लोकांच्या घरामध्ये काय चालले त्याकडे माझं लक्ष नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही त्याच्या बैठकीमध्ये ना निंदकाच्या बैठकीत बसता कामा नये. प्रेज द लॉर्ड. नाही जगातील बसले त्यातून मी जाऊन बसत आहे आणि त्यातूनही कुणातरी घराची निंदा होत आहे, कुणातरी कुटुंबाची मी निंदा करत असताना किंवा मी ऐकत आहे तरी देखील देवाची निंदा होते बरं का. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही त्यापासून दूर राहता, त्या बैठकीपासून, त्या निंदकाच्या बैठकीपासून दूर राहता, एखाद्या कुटुंबाचं तुम्ही काही ऐकण्यापासून स्वतःला लांब ठेवता, त्यावेळेस तुमच्या देवाची महिमा होते बरं का. हालेलुया. की आपला वेळ ना की त्या बैठकीमध्ये न घालवता मी माझा वेळ, माझा समय मी माझ्या परमेश्वरच्या चरणापाशी घालवी, त्याच्या प्रार्थनेमध्ये, त्याच्या आराधनेमध्ये. हालेलुया. त्यावेळी देवाची महिमा होती बरं का. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या ठिकाणी परमेश्वराची महिमा होत नाही, त्या कुटुंबातून देखील त्याची उन्नती होत नाही. हालेलुया. हालेलुया. ज्या ठिकाणी परमेश्वराची महिमा होत नाही ना, त्या ठिकाणी कदापि काम होत नाही बरं का. आपल्या कुटुंबातून देखील देवाची महिमाच झाली पाहिजे. आपल्या पर्सनल जीवनातून हालेलुया देवाची स्तुतीच झाली पाहिजे, तरच तुमची उन्नती होऊ शकते बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुमची जी चांगली वागणूक आहे, त्या वागणुकीमुळे देवाची महिमा होते बरं का. आपल्या स्वभावामुळं देवाची महिमा होते का? तर मनुष्य आपल्याला पाहतो आणि म्हणतो खरंच ही व्यक्ती चांगला आहे बरं का, हे परमेश्वरच्या मंदिरात जातात बरं का, चर्चला जातात बरं का, आणि तेव्हापासून हा व्यक्ती बदललाय बरं का. हालेलुया. तेव्हापासून हा कोणाच्या बैठकीत, निंदकाच्या बैठकीत बसला नाही बरं का, तर देवाची महिमा होते बरं. हालेलुया. हालेलुया. बघा रोमकराचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 24वे वचन. रोमकराचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि त्यातील 24वे वचन. रोमकराचं पुस्तक. तुमच्यामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे असे शास्त्रात लिहिलेले आहे. हालेलुया. बायबल सांगतं बाबांनो, तुमच्यामुळं अन्य जातीच्या लोकांमध्ये देवाची काय होत आहे? निंदा. देवाची काय होत आहे? निंदा. कुणामुळे होते? देवाची निंदा कुणामुळे होते? हालेलुया. ना की सैतान येत नाही निंदा करण्यासाठी.
प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं बाबांनो तुमच्यामुळं अन्य जातीमध्ये तुमच्या देवाची निंदा होती बरं का. जर तुम्ही चर्चला येत आहात आणि चुकीचे निर्णय घेऊन चुकीचं वागत आहात, हालेलुया, तर तो मनुष्य म्हणतो अरे चर्चला जाणारी व्यक्ती असाच राहतोय. प्रेज द लॉर्ड. तर त्याच्यामध्ये आमच्यामध्ये काय फरक आहे? आणि त्या ठिकाणी परमेश्वराची निंदा होते. आणि ज्या ठिकाणी परमेश्वराची निंदा होते त्या ठिकाणी उन्नती होणं खूप कठीण आहे बरं. त्या मनुष्याच्या कुटुंबातून, त्याच्या घरातून, हालेलुया, त्याची उन्नती, त्याची प्रगती होणं खूप कठीण आहे. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर म्हणतो बाबांनो तुमच्यामुळं परराष्ट्रीय जातीमध्ये माझ्या नावाची निंदा होते म्हणतो ते. ज्यावेळेस परमेश्वरानं मोशेच्या द्वारे मिस्री लोकातून त्याच्या लोकांना वेगळं केलं आणि तो घेऊन येत होता, हालेलुया. पण बायबल सांगतं प्रवास त्यांचा 10 ते 11 दिवसाचा प्रवास होता. किती दिवसाचा होता? हालेलुया. पण त्यांना 40 वर्ष ते भेटण्यासाठी लागले. किती वर्ष लागले त्यांना? 40 वर्ष लागले. केवळ त्यांच्या हट्टीपणामुळं, त्यांच्या जिद्दीपणामुळं, प्रेज द लॉर्ड, त्यांच्या वागणुकीमुळं, त्यांच्या स्वभावामुळं त्यांना 40 वर्ष त्या ठिकाणी घालवावी लागली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर म्हणतो बाबांनो तुमच्यामुळं परजातीमध्ये माझी निंदा होते. तर आपण स्वतःला सांभाळलं पाहिजे, स्वतःला चेक केलं पाहिजे की खरंच माझं पर्सनल जीवन मी जगत आहे, माझी लाईफ मी जगत आहे, माझं वागणं, माझा स्वभाव, माझं परिवाराचं जीवन कशा प्रकारे आहे. का तर आम्हाला परमेश्वरनं जगातून निवडून बाहेर काढलेलं आहे. हालेलुया. जगातून परमेश्वर आम्हाला वेगळं केलेलं आहे. आणि जर जगातील गुण जर माझ्यामध्ये आहेत, जर चुकीचं वर्तन मी वागत आहे, मी लबाडी करत आहे, चोरी करत आहे, व्यभिचार करत आहे, हालेलुया, तर त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच अंतर नाही, तर देवाची माझ्या काय होईल बाबा त्या ठिकाणी निंदा होईल. म्हणून परमेश्वर म्हणतो बाबांनो तुमच्यामुळं परजातीच्या लोकांमध्ये माझ्या नावाची निंदा होते म्हणतो परमेश्वर. आणि त्याची काही तो कदापि करणार नाहीये बरं का. हालेलुया. हालेलुया. सैतानामुळे परमेश्वराची निंदा होत नाही. समजत आहे? सैतानामुळं परमेश्वर निंदा होत नाही, पण माझ्या वागणुकीमुळं, माझ्या स्वभावामुळं परमेश्वराची निंदा होते. हालेलुया. बघा शास्त्रेचं पुस्तक, शास्त्रे याचा 6वा अध्याय, शास्त्रेचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 1 ते 6 वचन आपण वाचूया. शास्त्रे याचा 6वा अध्याय आणि त्यातलं 1 ते 6 वचन. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले. हालेलुया. कुणी? इस्रायल लोकांनी, जे आशीर्वादित लोक आहेत, ज्यांना देवानं निवडलेलं आहे, ज्यांना परमेश्वराची ओळख आहे, अशा लोकांनी त्या देवाच्या विरुद्धच वाईट कामं करायला सुरुवात केली. हालेलुया. त्या देवाच्या नजरेसमोर त्यांनी काय केलं बाबांनो? वाईट तेच केलं. पुढं तेव्हा परमेश्वराने त्यांना 7 वर्षे मिदनाच्या हाती दिले. हालेलुया. कुणी दिलं त्यांना दुष्टाच्या हातामध्ये? परमेश्वराने. कुणी दिलं? परमेश्वराने. मिधानी लोकांच्या हातामध्ये, त्यांच्यावर जुलूम करा, यांच्यावरती अन्याय करा म्हणून कुणी हातामध्ये दिलं? परमेश्वराने. किती वर्ष? 7 वर्ष. हालेलुया. बायबल सांगतं की इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीनं बाबांनो वाईट तेच केलं, म्हणून परमेश्वरानं त्यांना मिधानी लोकांच्या हातामध्ये 7 वर्षासाठी दिलं. हालेलुया. हालेलुया. पुढं मिदनाचा हात इस्रायलावर प्रबळ झाला. त्या लोकांचा हात त्याच्यावरती प्रबळ झाला, त्यांनी त्याच्यावरती अधिकार गाजवले. मिदनाच्या भीतीने इस्रायल लोकांनी डोंगरातून आपल्यासाठी विवरे, गुहा व दुर्ग तयार केले. हालेलुया. त्यांना लपून राहायला लागले, त्यांना भिवून वागायला लागले, पळायला लागले, सैराबैर झाले. ते काय करावं काय सुचना, कुठून आशा नाही. हालेलुया. कुठून उन्नती होईल असं काहीच राहिलं नाही, तर त्यांच्यापासून ते पळायला लागले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग असे होय की शेत पेरल्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्यावर चढाई करत आणि ते त्यांच्यावर हल्ला करत. हालेलुया. जे काही ते पेरणी करत होते त्यावेळेस जे काही त्यांचं उत्पन्न येत होतं त्याच्यावर ते हल्ले करत होते. हालेलुया. त्यावरती काय करत होते? त्याच्यावरती ते हल्ले करत होते. प्रेज द लॉर्ड.
जे काही ते काम हातामध्ये घेत होते आणि काम करण्यासाठी जात होते त्यामध्ये त्यांना अपयशच प्राप्त होत होतं. हालेलुया. जे काही त्यांनी निर्णय केला मी आता हे करेन ते करेन, पण त्या गोष्टीमध्ये त्यांच्यावरती हल्ले होत होते आणि जे काही ते निर्णय करत होते ते चुकीचे होऊन जात होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या ज्या वेळी ते शेती देखील पेरायला जात होते, आपला उद्योगधंदा आपला कामधंदा वाढवण्याचा तो प्रयत्न करत होते, पण त्यावेळी त्यांच्यावरती हल्लेच होत होते. पुढं आणि त्यांच्या समोर तळ देऊन गजच्या परिसरापर्यंतच्या पिकाचा नाश करत व इस्रायलात अन्न, शेरडे, मेंढरे, गाई, बैल, गाढवे वगैरे काही एक उरू देत नसत. हालेलुया. त्यांच्या समोरच ते उभे राहत होते तळ देऊन. हालेलुया. त्यांच्या समोर उभं राहत होते मजबूत रीतीनं की तू कितीही प्रयत्न कर पण तुला ह्यात अपयश येईल, कारण परमेश्वरानं तुला आमच्या हातामध्ये आता सोपवलं. कारण परमेश्वरच्या दृष्टीने मी जर चुकीचं वागत आहे तर प्रभू मला सोडून लगेच देतो बरं का. हालेलुया. आणि ज्या जे ते हातात काम घेत होते त्यामध्ये त्यांना असफलता प्राप्त होते. प्रेज द लॉर्ड. कारण ते आपले पशु व डेरे घेऊन चढाई करत आणि टोळधाडीप्रमाणे उतरत, ते व त्यांचे उंट अगणित होते. अशा प्रकारे ते देश उजाड करायला येत असत. हालेलुया. 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 टोळ बघा एकटा कधी फिरत नाही. टोळ झुंड कोण. टोळ पाहिलेत ना कधी? शेतामध्ये असतात टोळ, ते कोण करणारे टोळ ते एकटा कधी फिरत नाही. तो झुंडीच्या झुंडी करून येतो आणि सर्व काही कुडतोडून टाकतो. हालेलुया. तसा परमेश्वर म्हणतो की तुझ्यावरती जो झुंडी प्रमाणे ती येईल. तू जे काही करत आहे, जे काही कमवत आहे, तुला काही त्याचा लाभ होणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. कारण तुझ्यामुळं माझ्या नावाची निंदा झालेली आहे. हालेलुया. तुझ्यामुळं अन्य जातीमध्ये माझ्या नावाची काय झाली बाबानो? निंदा झाली म्हणतो परमेश्वर. कारण इस्रायल लोकांनी, माझे आशीर्वादाची लोक, ज्यांना माझं वचन ठाऊक आहे, माझ्या वचनाची त्यांना जाणीव आहे, माझी प्रार्थना त्यांना माहित आहे, अशा लोकांनी मला ओळखून देखील हालेलुया परमेश्वराच्या नजरेने वाईटच करत आहे, चुकीचा निर्णय करत आहे, चुकीच्या पद्धतीने ते चालत आहेत. म्हणून परमेश्वरनं बायबल सांगतं त्यांना मिद्यानी लोकांच्या हातामध्ये 7 वर्ष दिली. 7 वर्ष साधी सुधी नाही. हालेलुया. आपलं वाटतं की माझ्या जीवनात असं का घडत आहे, पण मी स्वतःला कधी तपसत नाहीये की माझं कुठेतरी काही चुकले का बाबांनो, माझ्याकडून काहीतरी अपराध घडलाय का, की मी देवाच्या विरुद्ध काही चुकीचं वागलोय का. बायबल सांगतं दाविदानं देखील परमेश्वरानं त्याला आशीर्वादित केल्यानंतर त्याच्या हातातून पाप घडलं. हालेलुया. हालेलुया. आणि त्यातलं 6वं वचन सांगतं निदानामुळे इस्रायलची हलकीची अवस्था झाली. हालेलुया. त्या लोकांमुळं त्याच्या आशीर्वाद लोकांची परिस्थिती ढासळली बरं का, त्याचं जीवन पाक पूर्ण बर्बाद झालं बरं का. पुढं तेव्हा इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. त्यावेळेस त्यांना पश्चाताप घडला आणि मग ते गुडघ्यावरती बसले आणि जिवंत परमेश्वराला हाक मारायला लागले. हालेलुया. त्यांनी देवाला आरोळी मारली, देवाला हाक मारला सुरुवात केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ज्यावेळेस तुम्ही देवाचं नाव उंच करता ना बाबांनो, त्यावेळेस देव देखील तुम्हाला उंच करतो बरं. हालेलुया. परमेश्वराचं नाव ज्यावेळेस तुम्ही उंच करता त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला उंच केल्याशिवाय तो राहत नाही. हालेलुया. हालेलुया. तो तुमची किंमत वाढल्याशिवाय राहत नाहीये तो परमेश्वर. म्हणतो बायबलचं स्तोत्रसंहिता पुस्तक याचा 71वा अध्याय आणि त्यातलं 21वं वचन सांगतं, स्तोत्रसंहिता वाचा बरं. स्तोत्रसंहिता याचा स्तोत्रसंहिता 71:21. तू माझे महत्व वाढीव, तू माझे महत्व वाढव आणि मजकडे वळून माझे सात्वन कर. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर आता माझं महत्व वाढव आणि माझ्याकडे वळून माझं सात्वन कर, माझ्यावर दया कर. हालेलुया. कोण महत्व वाढवतो, कोण सात्वन करतो? तो एकच परमेश्वर आहे. तो आपलं महत्व वाढवतो, आपली किंमत वाढवतं. जर मी त्याच्या नावाला उंच जर केलं तर तो माझं महत्व वाढवतो बरं का. हालेलुया. हालेलुया.
ज्यावेळेस मी आणि लोकांनी परमेश्वराचा दावा केला आणि प्रभूला हाक मला सुरुवात केली, त्यावेळेस बायबल सांगतं परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकली बरं का. हालेलुया. परमेश्वर त्यांच्यावर दया केली बरं का. आणि परमेश्वराने त्यांना म्हटलं भिवू नका, खंबीर व्हा, हिंमत धरा, घाबरू नका, आणि मी तुमचा देव आहे म्हटलं. मी जरी तुम्हाला सोडलं होतं तरी पुन्हा मी तुमच्या जवळ आलोय म्हटला परमेश्वर. पण पुन्हा चुकीचा मार्गात जाऊ नका. हालेलुया. म्हणून माझ्या पर्सनल जीवनामध्ये मी जगत असताना खरंच माझ्या देवाची महिमा होत आहे का माझ्या देवाची विटंबना होत आहे, माझ्या देवाची निंदा होत आहे, हे स्वतःने सांभाळणं आणि जपणं खूप गरजेचं आहे बरं का. हालेलुया. कारण पापाचे परिणाम खूप भयानक आहे बाबा. पापाचे परिणाम खूप भयानक आहे. हालेलुया. हालेलुया. वारंवार परमेश्वराचं वचन सांगत येतं बाबांनो, पापाचे परिणाम खूप भयानक आहे. ज्या वेळेस लोकांनी परमेश्वराच्या विरुद्ध वागायचा निर्णय केला आणि चुकीचा निर्णय केला, त्यावेळेस परमेश्वर त्यांना सोडून दिलं बरं का. हालेलुया. आणि ज्या वेळेस ते परमेश्वर पुन्हा वळले, त्यावेळेस परमेश्वर पुन्हा त्यांच्यावर ते दया केली परमेश्वरानं आणि त्यांचं महत्व वाढवलं बरं का. कशासाठी? हालेलुया. कारण ज्यावेळेस परमेश्वर त्याच्या लोकांना घेऊन येत होता, त्यावेळेस लोक म्हणत होते अरे देव ह्यांना घेऊन गेलाय, ह्यांचा आता हाल होत आहे, कुठं आहे तो देव. लोक म्हणत नव्हती की ह्या लोकांनी काहीतरी चुकी केली म्हणून यांचं झालं नाही. अरे चर्चला जाते तरी या लोकांमध्ये जीवन परिवर्तन नीट नाहीये, तरी लोक हे चुकीचं वागत आहे, ते देवाची निंदा करत होते. हालेलुया. त्यांना माहित नव्हतं की ह्याच्या गुन्ह्यामुळं, ह्याच्या अपराधामुळे ह्याच्यावर ते संकट ओढवलंय. कारण परमेश्वर वचनामध्ये चालला नाहीये, म्हणूनच संकट स्वतः तू ओढवून घेतलंय. पण लोक म्हणत होते अरे तुम्ही तर चर्चला जाता ना. हालेलुया. मग चर्चला जाऊन तुम्ही हेच शिकता का? प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी परमेश्वराची निंदा होती बरं का. पण त्यांना माहित नाहीये की कशामुळे ह्याची निंदा होत आहे. यानं काहीतरी अपराध परमेश्वराचा केलाय म्हणून देवाने ह्याला सोडले बरं का. म्हणून परमेश्वर पुन्हा त्याच्या लोकांवरती दया करायचा आणि त्यांना पुन्हा कळपाप्रमाणे तो चालवत होता बरं का. हालेलुया. हेजिकेलचं पुस्तक याचा 36वा अध्याय आणि 23 वचन सांगतं. हेजिकेलचं पुस्तक याचा 36वा अध्याय आणि त्यातलं 23वं वचन. तुम्ही माझ्या थोर नामास राष्ट्रांसमोर बट्टा लावल्यामुळे त्या राष्ट्रांनी माझे नाम अपवित्र मानले, ती पवित्र मानतील असे मी करेन. आणि तुमच्यामुळं अन्य जातीमध्ये बाबांनो माझ्या नावाला बट्टा लागलाय, माझ्या नावाची निंदा. हालेलुया. परमेश्वर म्हणतात तुमच्यामुळं बाबा. हालेलुया. पण मी तुमच्यावर दया करेन, त्यावेळेस ते तुमचा देवाचा गौरव करतील म्हणतात. हे जात त्या देवाचा गौरव कर म्हणतो परमेश्वर. कारण तुमच्यामुळं माझ्या नावाला बट्टा लागतो म्हणतो परमेश्वर. हालेलुया. 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 मोशे परमेश्वरला हमेशा तेज मागायचं बरं. हालेलुया. हालेलुया. काय मागवतो परमेश्वरला तो? परमेश्वरला हमेशा तू तेज मागायचा, म्हणून त्यानं परमेश्वरला पाहिलं बरं. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगतं हनोक, वाचलं कधी बायबलमध्ये हनोक माहिती आहे प्रत्येकाला? हालेलुया. बायबल सांगतं हनोक हा परमेश्वरावर राहिला बरं, कारण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालला म्हणून त्याला मरणाचा अनुभवच आला नाही. देवानं त्याला घेऊन गेला बरं का. बायबल सांगतं हनोक पुन्हा नव्हता पृथ्वीवरती, कारण परमेश्वर त्याला घेऊन गेला. हालेलुया. हालेलुया. एलियाला देखील परमेश्वरानं त्या वावटळीमध्ये घेऊन गेला बरं का परमेश्वर. त्यांना मरणाचा अनुभव आलेला नाहीये. तोच देव आहे, कारण तो पक्षपात कधी करत नाही. हालेलुया. परमेश्वर हा पक्षपात कधीच करत नाहीये, पण तो तुमच्याकडे पाहतो, तुमच्यावर तो विश्वास ठेवतो, आशा बाळगतो की माझं लेकरू आज नाही तर उद्या बदलय, अशा अपेक्षा तो ठेवतो बरं का. पण बायबल सांगतं परमेश्वराच्या दृष्टीनं वाईट ते करायचं लोकांनी सोडलं नाहीये. हालेलुया. त्यावेळी त्यांच्यावरती संकट ओढवलं बरं का आणि देवाने त्यांना सोडून दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कारण परमेश्वराच्या महिमेत राहणं, परमेश्वराच्या आशीर्वादामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जीवन जगणं, त्याच्या वचनाप्रमाणे वागणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. हालेलुया. हालेलुया. मी जे काय बोलते तुम्हाला समजत आहे का?
परमेश्वराच्या वचनाचं मनन करणं खूप गरजेचं आहे, कारण तो म्हणतो धन्य आहे तोच पुरुष. कोणता पुरुष धन्य आहे? देवाच्या मसलीत राहतो. कोणता पुरुष धन्य आहे? वाचा बरं स्तोत्र संहिताचा पहिलाच अध्याय आणि त्यातलं पहिलंच वचन. स्तोत्र संहिता याचा पहिला अध्याय आणि पहिलंच वचन. जो पुरुष दुर्जनाच्या मसलीत चालत नाही, हं? पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही, जो पुरुष वाईट लोकांच्या संगतीत चालत नाही, त्यांच्या मार्गात देखील उभा राहत नाही, आणि पापी लोक आहेत बाबांनो, त्यांच्या मार्गात देखील, त्यांच्या रस्त्यात देखील असा व्यक्ती, अशी स्त्री उभा राहत नाही, निंदकेच्या बैठकीत आणि बसत निंदा करणाऱ्यांच्या बैठकीत तो कधीच बसत नाही. हालेलुया. तर परमेश्वराचं पवित्र शास्त्र, परमेश्वराच्या आराधनेमध्ये, परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये आपला समय, आपला वेळ घालवतो, असाच पुरुष आणि अशी स्त्री धन्य म्हणतो परमेश्वर. हालेलुया. परमेश्वर म्हणतो तो एखाद्या पाण्याच्या प्रवाहाजवळ लावल्या झाडासारखा आहे बाबांनो, त्याची पाने कधीच कोमजणार नाहीत म्हणतो परमेश्वर, आणि हंगामी तो फळे देईल. हालेलुया. कधी फळ देतो? हंगामी फळे देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 स्वतःला आपण तपासलं पाहिजे की खरंच मी देवाच्या दृष्टीने योग्य आहे का? मी खरंच परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालत आहे का? मी जे काही करत आहे त्यात माझ्या देवाची महिमा होत आहे का? का माझ्या देवाची निंदा होत आहे? हे स्वतःला तपासणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. खरंच परमेश्वर मला पाहत आहे, मला ऐकत आहे. मला भान ठेवलं पाहिजे की देव माझ्या बाजूने उभा आहे बाबा. माझे विचार काय आहे तो जाणतो. मी जे काही करत आहे, माझं मग चांगलं असो अथवा वाईट असो, परमेश्वर हे सर्व काही पाहत आहे. हालेलुया. 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 जे काही आपण करत आहोत त्याचं प्रतिफळ प्राप्त होते. जे काही तुम्ही मेहनत करता त्याचं प्रतिफळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. मग ते चांगलं असो अथवा वाईट असो, त्याचं प्रतिफळ तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. हालेलुया. आणि जे काही परमेश्वरामध्ये तुम्ही करत आहात त्याचं प्रतिफळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण बायबलचं वचन सांगतं परमेश्वरामध्ये केलेली मेहनत बाबांनो तुमची कधीच व्यर्थ जाणार नाही. हालेलुया. म्हणून तो म्हणतो बाबांनो पहा मी दाराशी उभा आहे, मी दार ठोकतोय म्हणतो परमेश्वर. जो जो व्यक्ती, जो जो स्त्री माझी वाणी ऐकल, माझा शब्द ऐकल, तर मी त्याच्याबरोबर आतमध्ये प्रवेश करेन म्हणतो परमेश्वर. हालेलुया. मी त्याच्याबरोबर राहील आणि तो माझ्याबरोबर राहील. तो माझ्याबरोबर जेवण करेल आणि मी त्याच्याबरोबर जेवण करेन म्हणतो परमेश्वर. जर परमेश्वरच माझ्या बाजूने उभा आहे तो कोण माझा विरोधी असू शकतो? हालेलुया. देव जर माझा निर्माण करता माझ्या समोर, माझ्या बाजूला उभा आहे, तर मला कोणत्या गोष्टीची कमतरता भासेल का? हालेलुया. ज्यानं सर्व काही घडवलं, जो स्वर्गाचा निर्माता परमेश्वर आहे, जो सृष्टीचा रचत आहे, तो माझ्या बाजूने उभा आहे आणि मला तो म्हणतो भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. हालेलुया. तर कोणत्या गोष्टीची मला कमतरता भासेल? म्हणतो ना तो अवघड भारतात जणो मजकडी या, मीच तुम्हाला विसावा देणार आहे म्हणतो परमेश्वर. हालेलुया. आपण त्या परमेश्वराकडे खरंच अगदी हृदयापासून वळलं पाहिजे. त्याच्या वचनावरती विश्वास ठेवला पाहिजे. त्या देवाचा आपला भरोसा पाहिजे. हालेलुया. आणि त्याचं वचन ज्या प्रकारे सांगत आहे त्या प्रकारे आपण जीवन जगायला शिकलं पाहिजे, तरच आपली उन्नती होऊ शकते. का माझ्यामुळे माझ्या देवाची निंदा होत आहे, माझ्या परिवारात माझ्या देवाची निंदा तर होत नाहीये, हे स्वतःला तपासणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. कारण ज्यावेळेस त्या लोकांनी परमेश्वराच्या नजरेनं पाप केलं, परमेश्वर दृष्टीसमोर वाईट चुकीचं दिसलं, त्यास परमेश्वरने त्यांना सोडून दिलं आणि मिद्यानी लोकांच्या 7 वर्ष हातामध्ये त्यांना दिली. मला जर आशीर्वाद आता प्राप्त होणार आहेत, उद्या मला प्राप्त होणार आहेत, पण तेच आशीर्वाद घेण्यासाठी मला 10-10 वर्षांनी 20-20 वर्ष लागत आहेत, तर काही कामाचं नाहीये. हालेलुया. कारण परमेश्वर म्हणतो जो माझ्याकडे येतो त्याला मी रिकामं कधीच पाठवणार. हालेलुया. जे परमेश्वराकडे येतात ते प्रकाशितच होतात. हालेलुया. हालेलुया. पहा, जर परमेश्वराकडे मी जर आलेलो आहे मला आशीर्वाद प्राप्त घेण्यासाठी, मला भेटण्यासाठी, प्रेज द लॉर्ड, आणि त्याला जर मला 20-20 वर्ष लागत तर त्याचा काय उपयोग आहे? आमेन. जर देव माझा पवित्र परमेश्वर आहे,
देव माझं मत वाढवणारा माझा देव माझ्या बरोबर उभा आहे, तर मला कोणत्याच चांगल्या गोष्टी कधी कोणी भासणार नाही. Praise the Lord. पण मी त्याच्या वचनामध्ये आहे का? मी खरं त्याच्याची विश्वासू राहत आहे का? खरं त्याची आज्ञाचं जीवन मी जगत आहे का? तरच हे सर्व मला प्राप्त होईल. हालेलुया. खरं त्याचे नियम मी जगत आहे, वारंवार बसताना उठताना झोपता मी त्याशी बोलत आहे, त्याची महिमा मी करत आहे, तरच हे सर्व तुमच्या पाठीमागे धावत येईल बरं का सर्व आशीर्वाद. मला कशाची कमतरता भासणार नाही. हालेलुया. परमेश्वर स्वतः म्हणतो, बाबांनो तुम्ही अनेक राष्ट्रांना उष्ण देसाल, माझी लोक कोणाकडे कधीच हात पसरणार नाही. हालेलुया. हालेलुया. तो परमेश्वर खोटा नाहीये बोलण्यासाठी. तो म्हणतो मी काही मनुष्य नाहीये बाबांनो मी खोटं बोलावं म्हणून. हालेलुया. आणि तो म्हणतो मार्ग मीच आहे, सत्य मीच आहे आणि जीवनी मीच आहे. Yes, आमेन. हालेलुया. हालेलुया. देवाकडे आपण खरंच अंतकरणानं वळलं पाहिजे आणि त्याची महिमा केली पाहिजे. आपल्याद्वारे आपल्या परिवाराद्वारे आपल्या देवाची निंदा होता कामा नये म्हणून सांभाळणं गरजेचं आहे. त्या देवाची महिमा झाली पाहिजे आणि त्या देवाची स्तुती झाली पाहिजे की माझ्यामुळे माझ्या देवाची निंदा होऊ नये, कारण त्याचं प्रतिफळ भोगावं लागल बरं. मी जर ठाम निर्णय केलाय, मी चुकीचं वागणार नाही, मी लबाडी करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी चुकीच्या मार्गाने चालणार नाही, मी व्यसन करणार नाही, मी जर ठाम निर्णय केलाय, माझ्या देवाला भिवून मला कोणी पाहत असताना देखील आणि कोणी पाहत नसताना देखील मी माझं काम चोखरीती करत आहे, व्यवस्थित करत आहे, त्याची महिमा होते बरं का. हालेलुया. त्याचा गौरव होतो बरं का, त्याचा सन्मान होतो बरं का. कारण बायबल सांगतं परमेश्वर तो मान आणि सन्मान माझ्या हातामध्ये म्हणतो. हालेलुया. या आपण उभ्या राहा, आपण परमेश्वरची प्रार्थना मध्ये जाऊया.